एखाद्या गावाला इतकं काही ऐतिहासिक वैभव लाभलेलं असतं की आपणही त्या गावाचेच होऊन जावं असं वाटायला लागतं। यादवांच्या काळात बांधला गेलेला अनकाई टनकाई किल्ला व जैन लेणींच्या पायथ्याचे अनकाई गाव हे आपल्याला वेगळ्याच विश्वात घेऊन जातं। ऐतिहासिक आणि पुराणात धार्मिक महत्त्व असलेला मनमाडजवळचा अनकाई किल्ला हा महान तपस्वी अगस्त्य मुनींची तपोभूमी म्हणून ओळखला जातो। मनमाडपासून 7 ते 8 किलोमीटर असणाऱ्या याच किल्ल्यावर प्रभू श्रीराम अगस्त्य ऋषींच्या भेटीसाठी आले होते। अंकाई गावातून या जोड किल्ल्यांकडे पाहिले असता डाव्या बाजूचा सर्वात उंच डोंगर म्हणजे अनकाई किल्ला, तर उजव्या बाजूचा सपाट माथा असलेला डोंगर म्हणजे टंकाई किल्ला होय। सूर्याच्या चैतन्याने उजळणारा अनकाई किल्ला, किल्ल्यावरच्या सुंदर लेण्या आणि सोबतच प्रभू श्रीरामांचे आणि अगस्त्य मुनींचे सुंदर देखणे रूप पाहून धन्य झाल्यासारखे होते। गड चढाईला प्रारंभ होताना पुरातत्व विभागाने तेथे बांधलेल्या पायऱ्या दिसून येतात। थोड्या चढाईनंतर टंकाई किल्ल्याच्या डोंगराच्या पोटात असलेला जैन लेणी समूह दिसतो। एकूण 10 लेण्यांचा समूह आहे। लेणी क्रमांक 2 मध्ये अनकाई देवी आहे। इतर लेण्यांमध्ये तीर्थंकरांच्या मूर्ती पाहायला मिळतात। किल्ल्याची तटबंदी व 7 मजबूत दरवाजे, किल्ल्यावरील मंदिरे, गुफा, माथ्याचा परिसर, पाण्याच्या टाक्या, हिंदू लेणी, वाडा व इमारतींचे अनेक अवशेष पाहिले की किल्ल्याचा वापर आणि त्याच्यावर घडलेल्या ऐतिहासिक घटनांची उकल होते। मंदिर परिसर अतिशय शांत आणि रम्य असल्यामुळे मलाही येथे बासरी वाजवण्याचा मोह आवरला नाही आणि निसर्गाच्या सानिध्यात हे निसर्गवाद्य अतिशय उत्स्फूर्तपणे वाजवता आलं। रामायण काळात अनकाई टनकाईवर अगस्त्य मुनींचे वास्तव्य होते। सीतामातेचे हरण झाल्यानंतर सीतामातेला शोधण्यासाठी निघालेल्या प्रभू श्रीरामांची व अगस्त्य ऋषींची येथेच भेट झाली होती। यावेळी अगस्त्य ऋषींनी प्रभू श्रीरामांना नांदगावच्या नस्तनपूर येथे जाऊन शनिदेवाची आराधना करण्यास सांगितले होते, अशी आख्यायिका आहे। किल्ल्यावर अगस्त्य मुनींची गुफासुद्धा आहे। अगस्त्य मुनींचं हे भारतातलं एकमेव मंदिर आहे। अगस्त्य मुनी किल्ल्यावरच्या गुहेतच तपस्या करत। प्रभू श्रीरामांच्या भेटीनंतर अगस्त्य मुनींनी धनुष्य, बाण, तलवार आणि तीर ही 4 शस्त्रे प्रभू श्रीरामांना दिली। श्रावणात महिनाभर अगस्त्य मुनींची यात्रा भरते। श्रावणातील दर सोमवारी मोठ्या संख्येने भाविक अनकाईला येतात। अशा या पवित्र तपोभूमीचे दर्शन आपण सर्वांनी घ्यायलाच हवे। धन्यवाद।